बोललो की हे लोक नाराज होतील, यांच्या विरोधात बोललो तर हे लोक नाराज होतील, पण आम्ही तिकडे आमचं मत जे आहे ते व्यक्त केलं. वक्फ बिलावरती आमचं मत जे आहे ते व्यक्त केलं. पण हे जे आहे पळून गेले, तिथे वोटिंग पण केली नाही, तिथे मत पण प्रकट केलं नाही, व्यक्त केलं नाही. यांना फक्त जे आहे हे काही विशिष्ट समाजाच्या लोकांचं मतदान यांना पाहिजे. तर मला सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की यांच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहा आणि हे फक्त आणि फक्त वोट बँक पॉलिटिक्ससाठी आपला उपयोग जो आहे तो करून घेतील. गेल्या 4.5 वर्षांमध्ये 6,000चा गॅप आहे, तो गॅप भरून काढण्यासाठी तुम्ही आज बैठकीत कार्यकर्त्यांना बंदीकरणात काय सूचना केलेल्या आहेत आणि तो गॅप भरून काढण्यासाठी तुमची नेमकी काय व्यूहरचना आहे? बघा, प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी त्याला नेहमी एक आपुलकीची, त्याला एक पुढे जाण्यासाठी जे आहे त्याला जे बळ लागतं हे माननीय मुख्यमंत्री महोदय देत असतात. आज ह्या वरळीमधील विविध विषय, मोस्टली तर विषय जे आहेत ते सगळे घरांचेच विषय आहेत. म्हणून आम्ही मुंबईकर जे गेले अनेक वर्ष आपल्या घरांपासून वंचित आहेत त्या मुंबईकरांना आपलं हक्काचं घर, मराठी माणसाला त्याचं स्वप्नपूर्ती, हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती कशी होईल याच्यासाठी हे महायुतीचं सरकार काम करते. त्याची सुरुवात देखील ऑलरेडी झालेली आहे. रमाबाई नगर असेल, बीडीडी चाळ असेल, पोलिसांची वसाहत असेल. तर ह्या मतदारसंघातले जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी कसे लागतील याच्यासाठी प्रत्येक आम्ही कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे की त्याच्यावरती लक्ष ठेवा. जे जे लोक आपल्या संपर्कात येतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि 100% जे आहे हे विषय जे आहेत ते कसे सुटतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय काम करतील. वरळी आम्ही गेल्या 4.5 वर्षांमध्ये A++ केली, त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्षांचं लक्ष इकडे A++. अरे वरळीमध्ये गेल्यानंतर म्हणजे जेवढी ताकद तुमच्याकडे होती जर ती वापरली असती आणि वरळीमध्ये फिरले असते आणि काम केलं असतं A++, अजून किती प्लस लावायचे, तर ही परिस्थिती लोकसभेमध्ये अशी झाली. फक्त बोलून जे आहे तोंडाची वाफ घालून गोष्ट होत नसतात. लोकांनी तुमची जागा दाखवलेली आहे. तिथे 3 आमदार, म्हणजे 2 आमदार अगोदर होते त्यांना घरी बसवलं, पण नंतर त्यांना सेफ राहण्यासाठी जे आहे ते MLC देण्यात आली. किती इन्सेक्युअर्ड आहे. जर हिम्मत असेल तर कुठल्या तरी मतदारसंघामध्ये स्वतः हिम्मत करून लढलं पाहिजे. मी माझ्या मतदारसंघामध्ये चॅलेंज केली होती पण आलं नाही कोण तिथे, मला येऊन चॅलेंज करत होते. पण मला वाटतं तुम्ही जे काय केलंय या वरळी विधानसभेमध्ये याचं उत्तर जे आहे तुम्हाला लोक विधानसभेमध्ये नक्की देतील. मनसेनी विजन वरळी देखील आता या ठिकाणी काल त्याचा मोठा गाजावाजा करत एक कार्यक्रम घेतला. मनसे देखील निवडणुकीमध्ये तुमच्या समोर असणार आहे. या मतदारसंघात कसं चित्र बघतं? मनसेचं काय विजन असेल ते आता आम्ही पाहिलं नाही अजून. प्रत्येक पक्षाला बघा अधिकार आहे प्रत्येक विधानसभेमध्ये लढण्याचा. तर मला वाटतं मनसे देखील तयारी करते, आम्ही देखील तयारी करतोय. उभाटा महाविकास आघाडी असेल ते त्यांची तयारी करत असतील. पण अल्टिमेटली निर्णय जो आहे हा जनता घेईल. जनतेबरोबर जो उभा राहील, जनतेचे प्रश्न जो समजून घेईल, जो सोडवेल, त्याच्याबरोबर जी आहे ती जनता इथे उभी राहील. योजनेचा आढावा तुम्ही वरळी मतदारसंघातून घेतलेला आहे, काय नेमकी माहिती समोर आली मुख्यमंत्री? बघा, सगळीकडे मी जातोय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जास्तीत जास्त लाभार्थी तयार झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करतोय. आज देखील 8 दिवस बाकी आहे आजपासून. त्यांना सजेशन दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट याच्यावरती भर द्या. प्रत्येकाने 10 घरं करा, जेणेकरून जी घरं राहिलेली आहेत, जे लाभार्थी झालेले नाहीत ते लाभार्थी जे आहेत ते आपण करू शकतो. तर आपण प्रत्येकाने घरापर्यंत पोचा आणि जे लाभार्थी राहिलेले आहेत, बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, आम्ही वयोश्री सुरू केली, 3,000 रुपये मिळणार आहे. युवा कार्य प्रशिक्षण सुरू केलं आहे, लेक लाडकी चालू केलेलं आहे. या सगळ्या योजनांचे लाभार्थी जे आहेत एका कुटुंबामध्ये तुम्हाला नक्की सापडतील. तर त्या कुटुंबापर्यंत पोचा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त लाभार्थी या डेडलाईनच्या अगोदर आपण प्रशासनापर्यंत घेऊन जा आणि त्यांना लाभार्थी करून घ्या. वरळीतील बीडी चाळी संदर्भात, SRA संदर्भात तुम्ही मंगळवारी बैठक बोलवली आहे. त्या बैठकीसंदर्भात काय नेमकं सांगाल? वरळीमध्ये BDD चाळीचा जो विषय आहे, जो म्हाडा असेल, SRA असेल, हे वेगवेगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याबरोबर मंगळवारी वरळी असेल, शिवडी असेल, बायकाळा असेल, इथले विविध प्रश्न आहेत घरांचे. या सगळ्या प्रश्नांबाबतचा त्याची बरोबर जी चर्चा असेल, मीटिंग असेल, तिकडच्या लोकांची हे त्या डिपार्टमेंटच्या MDशी, चेअरमॅनशी जी आहे ती आम्ही लावलेली आहे. त्याच्यामध्ये हेच एक प्रश्न आहेत, हे कशा प्रकारे सोडवले जाऊ शकतात ते समोरासमोर जे आहे ते जनतेबरोबर बसून त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो. त्याच्यामध्ये काय लॅक्यून आहे, काय आम्ही करू शकतो, काय त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला लागेल, काय पॉलिसी अमेंडमेंट करायला लागतील, या सगळे
डिसिजन्स जे आहेत हे मंगळवारच्या बैठकीमध्ये होतील. शेवटचं आमदार अतुल भातखळकर यांनी प्रकाश सोडूनवरती विकास कामांना घेऊन आरोप केलेला आहे. लोखंडवाला येथील एक रस्त्याचं काम आहे, ती कामं प्रकाश सुबे होऊ देत नाहीत असा अतुल भातखळकर यांनी आरोप केला. मी आता ऐकलं नाही ते अतुल भातखळकर काय म्हणाले ते नक्की ते ऐकून मग त्याच्यावरती मी माझं सविस्तर मत जे आहे ते प्रकट करू शकतो. आणि मला वाटतं चांगलं काम जे आहे सगळीकडे सुरू आहे. वरळीमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे लोकांना अपेक्षित आहे ते लोकांना अपेक्षित रिझल्ट जो आहे तो इथे मिळेल. धन्यवाद.